सरकारला किंवा इशारा दिलेला. त्याच्यामुळे सरकारने अत्यंत संयमाने या विषयात चर्चा करून मार्ग काढून ही समस्या सोडवली पाहिजे. मी त्याला समस्या न म्हणता असं म्हणेन की त्यांच्या मागण्यांवरती गांभीर्यानं विचार केला पाहिजे. मुंबईमध्ये इतक्या संख्येनं मराठी माणसं महाराष्ट्रातून येत आहेत, त्यांचं स्वागतसुद्धा आम्ही करतो. कारण मुंबईत मराठी माणसाचा आवाज अलीकडे क्षीण होत चाललेला आहे. मुंबई गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळेला जर इतक्या संख्येनं मराठी माणसं मुंबईत येत आहेत आपल्या हक्कांसाठी, तर मुंबईच्या शत्रूंना कळू द्या की मराठी माणसाची ताकद काय आहे. नाही, पण राऊतसाहेब, ऐन गणेशोत्सवात हे आंदोलन होतं आहे. सरकारनं या आंदोलनाला परवानगी दिली आहे. ज्या अर्थी एवढ्या संख्येनं मराठा समाजाचे लोक हे मुंबईत येत आहेत, सरकारनं पूर्वनियोजन किंवा एक एक्झिट प्लॅन विचारात ठेवूनच या आंदोलनाला परवानगी दिली. मला असं वाटत नाही सरकारकडे या संदर्भात कोणतेही प्लॅन नाही. जर सरकारकडे प्लॅन असतं तर लाखोच्या संख्येनं या बांधवांना त्यांनी मुंबईत येण्यापासून थांबवलं असतं. जिथे त्यांचे नेते जरांगे पाटील बसले होते मराठवाड्यात, तिथे जाऊन सरकारच्या वतीनं, अधिकारी नाहीत, OSD वगैरे नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असती, स्वतः मुख्यमंत्र्यांनी, तर हे वादळ मुंबईत आलं नसतं आणि चर्चेचे दरवाजे उघडे राहिले असते, असं माझं मत आहे, माझ्या पक्षाचं मत आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी 2 पावलं मागे जाऊन स्वतः ठोस प्रपोजल घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांच्या गावात जाऊन चर्चा करायला हवी होती. जर आपण ब्राह्मण समाजासाठी, त्यांनाही हक्क त्यांचे असतील, एक परशुराम महामंडळ स्थापन करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक उपलब्ध निधी करून दिलात आणि शासनातले 5-5 वरिष्ठ IAS अधिकारी त्या महामंडळाच्या कार्यासाठी तुम्ही कामाला लावले आणि मराठा समाज रस्त्यावर आहे, ही एक दरी तुम्ही समजून घेतली पाहिजे. आणि लोक यामुळेच चिडलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत त्याला ते स्वतः जबाबदार आहे. त्यांनी सगळा महाराष्ट्र माझा आहे, या महाराष्ट्रात सर्व जाती, उपजाती, पोटजाती माझ्या आहेत आणि मी या सगळ्यांचा नेता आहे आणि म्हणून मी राज्याचा नेता आहे. ही जी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शरद पवार, माननीय बाळासाहेब ठाकरे अशा नेतृत्वानं जी महाराष्ट्राला दिशा दिली, त्याच्यापासून ते भरकटलेले, ते एकजातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मला नेता म्हणावा, नेता समजावा म्हणून इतर जातीमध्ये भांडणं लावण्याचे काम, वाद निर्माण करण्याचं काम राजकीयदृष्ट्या जसं मोदी करत आहेत देशभरात, तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस करत असतील तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करतात. नाही, पण राऊतसाहेब, यात असं होतं आहे की सरकारमधलेच 2 उपमुख्यमंत्री आहेत ज्यांचं जरांगे पाटील कौतुक करतात आणि जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरतात. हा त्यांच्या भाजप नेत्यांचाही आणि त्यांच्या समर्थकांचाही एक मुद्दा आहे. हा मुद्दा मुख्यमंत्री त्यांच्याकडे जाऊन कशी चर्चा करू? कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कारण ते राज्याचे माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करणं, मला असं वाटत नाही. 2 उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार काय आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे. जो तो आपल्या जातीचं राजकारण करतो, दोन्ही मुख्यमंत्री त्या संदर्भात सगळ्यात पुढे असतील. पण देवेंद्र फडणवीस हे राज्याचं नेतृत्व करतात, ते राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्या हातामध्ये केंद्राची सत्ता आहे. अशा वेळेला समाज, जनता ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे अपेक्षेने पाहत असते. कोण काय करत आहे, कोण गप्प बसलेत का, कोण गप्प बसून राजकारण करतं आहे का, या गोष्टी गौण आहेत. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, त्याच्यामुळे लाखो लोक जर रस्त्यावरती उतरतात त्यांना तुम्ही बंदुकीचा धाक दाखवून किंवा तुमची चाणक्यगिरीचे खेळ करून त्यांना तुम्हाला अशा प्रकारे खेळवता येणार नाही. तुम्ही जायला पाहिजे, मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली पाहिजे, तुमच्या विरुद्ध लोक घोषणा देतील
आतापर्यंतचे अनेक मुख्यमंत्री अशा प्रकारे या प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत. कोणी उपोषणाला बसलेले आहेत, कोणी अजून काय गेलेलं आहे. सेनापती बापट जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री हे त्यांच्या भेटीला गेले होते. इतरसुद्धा मुख्यमंत्री गेलेले आहेत. आतापर्यंत अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा आपण जात होतात ना, गेलात, अनेकदा अनेक ठिकाणी गेलेले आहात आपण. मग मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसतायत, त्यांनी ते उपोषण करू नये आणि लोकांना त्यांच्या एक दिलासा द्यावा, आधार द्यावा, यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्याने स्वतः पुढाकार घेतला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काहीच नुकसान होणार नाही आणि मुख्यमंत्र्यांचंही नुकसान होणार नाही. उलट ते मोठे नेते होते. नाही, पण यामध्ये तुम्हाला असं वाटतं की अहंकार आढावा येतोय? त्यांच्या मनात काहीतरी भीती आहे. भीती आहे, अहंकार तर आहेच. जनता ही राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर करते. कठोर शब्दांचा वापर नेते करत असतात. याचा अर्थ त्या नेत्यानं त्या जनतेला वाळीत टाकणं, दुर्लक्ष करणं असं होत नाही, ते चुकीचं आहे. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मान्य असेल शिवसेनेला? जर ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळालं तर शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल? शिवसेनेच्या भूमिकेविषयी माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार आपलं मत स्पष्ट केलं. ही वेळ शिवसेनेची भूमिका मांडण्याची नाही, ही वेळ एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याची नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे लोक आहेत ते कोणत्याही समाजाचे असोत, ते ब्राह्मण असोत किंवा अन्य कोणी असोत, ओबीसी असोत, मराठा असोत, त्या प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळायला पाहिजे, ही शिवसेनेची कायम भूमिका आहे. मराठा समाजामध्ये अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून नोकरीपर्यंत प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे मी त्यांचं जेव्हा मुलाखती ऐकतो तर लक्षात येतं. त्याच्यामुळे जर ते आपल्या हक्कासाठी अशा पद्धतीने रस्त्यावर उतरले तर त्यांची चेष्टा होता कामा नये. पण रावसाहेब, आंदोलनाची 1 दिवसाची परवानगी आहे. संध्याकाळी 6 वाजता ही मुदत संपते आहे. त्यानंतर मनोज जरांगे हे आझाद मैदानातच आंदोलनावर ठाम राहील आणि त्यामुळे समजा जर काही पेच प्रसंग उडवला तर मग पुढे काय? पेच प्रसंग नक्की उडवणार आहे आणि त्याला जबाबदार राज्याचं गृह खातं आणि गृहमंत्री आहे. हे फक्त विरोधकांचे पेच निर्माण करण्यामध्ये माहीर आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक. विरोधकांवरती गुन्हे दाखल करणं, खोटे गुन्हे दाखल करणं, धमक्या देणं, पक्ष फोडणं, आमदार विकत घेणं, हेच सध्या गृह खात्याचं काम आहे. त्यांना अशा प्रकारचे पेच प्रसंग हाताळण्याचा अनुभव अद्याप आलेला नाही. देवेंद्र फडणवीसांना अशा वेळी ते पळ काढतात किंवा दुसरं कोणाला तरी पुढे करतात, हा माझा अनुभव आहे. हां, त्यांना आता सांगितलं एखादा पक्ष फोडा गृह खात्याच्या माध्यमातून, तर ते 24 तासात पक्ष फोडतो. किंवा कोणाला अटक करा, ईडी लावा, तर देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये एकदम तरबेज आहेत. त्यांचा पक्ष आणि गृह खातं कोणाला धाडी घाला, ताबडतोब करते. पण अशा प्रकारचं जे काम आहे राज्याच्या लॉ अँड ऑर्डर संदर्भात लाखो लोकांना हाताळणं वगैरे, हे त्यांना जमणार नाही, ते त्यांना जमत नाही, त्यांनी ते कधी काम केलेलं नाही. रावसाहेब, इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंची ते थोड्या वेळात मातोश्रीत भेट घेत आहेत, त्यानंतर शरद पवारांची भेट घेत आहेत, काँग्रेस नेत्यांची भेट घेत आहेत आणि या निमित्तानं पत्रकार परिषदही होईल. काय नेमकं, कारण उद्धव ठाकरेंनी अजूनही तुम्ही मांडलेली आहेत भूमिका, पण अधिकृतपणे पाठिंबा जो उद्धव ठाकरेंनी जाहीर केला. मी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्या पक्षाचा नेता आहे, मुख्य प्रवक्ता आहे, संसदीय पक्षाचा नेता आहे. मी मांडली म्हणजे ही पक्षाची भूमिका आहे, उद्धव साहेबांच्या संमतीनं मांडलेली भूमिका आहे. म्हणून त्या सुदर्शन रेड्डीजी त्यांना भेटायला येत आहेत. आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलू शकतो. चला, हिंदी क्या है आपका? बावनकुळेंनी हिंदी क्या है? मनोज जरांगे पाटिल आज जो मुंबई में आ चुके हैं, बड़े पैमाने पर जो है मराठा समाज लोग रास्ते पे उतर आए, किस प्रकार से देखते हैं? देखिए, मुंबई महाराष्ट्र की राजधानी है. अगर मुंबई में पूरे महाराष्ट्र से मराठा लोग लाखों की संख्या में आ रहे हैं
तो ये अगर लॉ एंड ऑर्डर का विषय बनता है तो ये सरकार की जिम्मेदारी है, न्यायालय की नहीं। ये सब पहली बात है। दूसरी बात है, मुंबई में मराठी लोग नहीं आएंगे तो और कौन आ जाएंगे। जिस तरह से कुछ लोग मुंबई और मराठी लोगों के खिलाफ षड्यंत्र कर रहे हैं, उनको भी ये ताकत दिखनी चाहिए कि मराठा क्या है, मराठी मानुष क्या है। तीसरी बात, अपनी मांग लेकर ये लोग आ रहे हैं और ये मांग है आरक्षण, और ये जिम्मेदारी है सरकार की, देवेंद्र फडणवीस जी की। मराठा समाज जो आर्थिक दृष्टया दुर्बल हो गया है, वो एजुकेशन में, नौकरी में आरक्षण चाहता है, तो आपको ये देना पड़ेगा। किसी के भी आरक्षण को धक्का न लगाकर, चाहे ओबीसी हो चाहे और कोई हो, अगर आप दे सकते हो तो उनसे सीधी बात करनी चाहिए। केंद्र में आपकी सत्ता है, मोदी जी है, अमित शाह जी भी है, और आप खुद है, बड़े नेता है, आपके हाथ में पूरी पावर है। आप जाकर जरांगे साहब से बात करिए, जाकर बैठिए उनके साथ। नहीं तो मुंबई की हालत 2 दिन के बाद बहुत गंभीर हो जाने वाली है, मुझे मालूम है। राउत साहब, एक सीधा सवाल है कि राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने जरांगे से जाके बात करनी चाहिए और बात करनी चाहिए। देखिए, जरांगे पाटिल एक समझदार नेता है, ठीक है, वो अपने समाज के लिए सड़क पर उतरे हैं, लेकिन कोई भी नेता जो राज्य करता होता है, जो ही अपनी मांग पूरी करेगी उससे तो बात करनी पड़ेगी। अगर मुख्यमंत्री जाकर बात करेंगे उनसे तो ज़रूर दोनों में बातचीत होगी, कोई हल निकलेगा। लाखों के संख्या में अगर मराठा समाज मुंबई में आता है तो सिर्फ लॉ एंड ऑर्डर की बात नहीं है, मुंबई के ऊपर एक पूरी जो सिविल का जो प्रॉब्लम है, नागरिक समस्या है, उसके ऊपर भी असर पड़ेगा। आप देखते रहिए ना, मुंबई में सबसे बड़ा गणेशोत्सव चल रहा है, हर गली में, हर सड़क पर पेंडॉल पड़ा है, दर दिन लाखों लोग गणपति के लिए आ रहे हैं, तो क्लैश हो जाएगा उसमें। तो ये मुख्यमंत्री की जिम्मेदारी है कि उसमें से कुछ ना कुछ मार्ग निकालो। राहुल गांधी और तेजस्वी यादव की जो यात्रा निकले, मतदान अधिकार यात्रा, उसमें पर एक वीडियो आया जिसमें प्रधानमंत्री जी को गाली, कौन दे रहा है गाली? वहाँ के कुछ कार्यकर्ता हैं। देखिए, कार्यकर्ता कोई देता होगा, वो शायद बीजेपी के लोग भी अंदर छोड़े होते हैं। बीजेपी वाले किसी भी हद तक जा सकते हैं, किसी अच्छे काम को बदनाम करने के लिए, यात्रा को बदनाम करने के लिए, राहुल गांधी को बदनाम करने के लिए। ये हमारा अनुभव है महाराष्ट्र में। ये लोग